मनातून आज आपले जे विचार आहे ते व्यक्त केले आणि मनातला राग व्यक्त केला, मनातला आनंद व्यक्त केला आणि खरंच म्हणजे हॅट्स ऑफ सगळ्यांना. खूप ज्यांनी भाषण केलं, खूप छान, सर्वांनी एकदम मनापासून भाषण छान केलं. आपण सर्वांना माहिती आहे, जसं आता बोलताना सरांनी सांगितलं की काकाजी म्हणतात की पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळेस काकाजी आता यावेळेस उभं राहायचं त्यांनी ठाणलं. म्हणजे काकाजींचा 40 वर्षाचा अनुभव आहे, पण काकाजी कधीच याच्यात उतरले नव्हते. उमेदवार असं त्यांची कधी ओळख नव्हती, पण ह्या वेळेस काकाजींनी हा डिसिजन का घेतला हे मला आपल्याला सांगायचं आहे. मला असं वाटतं की आपल्या सर्वांमध्ये एवढ्या वर्षांच्या जे आपण बघत चाललोय अंबाजोगाई शहर, त्याच्यामुळे आपल्या सर्वांमध्ये एक वाईट सवय लागली आणि ती सवय आहे की हे असंच असतं, हे असंच आहे, आपले रस्ते असेच असतात, आपलं शहर असंच आहे, आपल्याला पाण्याचा त्रास असतो, काय करायचं, होतंय आता, काय असंच आहे. हे कुठेतरी आपल्याला आता बदलायचं आहे. आता अंबाजोगाई हे शहर काय छोटं गाव नाहीये. अंबाजोगाई एक मोठं शहर आहे. अंबाजोगाईमध्ये 65,000 पेक्षा जास्त मतदान ह्या निवडणुकीमध्ये आहे. म्हणजे इमॅजिन, एवढं मोठं शहर आहे, ह्याचा फंड खूप मोठा असतो नगरपालिकेचा. पण आपलं दुर्भाग्य की एवढ्या वर्षांमध्ये आपण तो फंड चांगला वापर झालाच नाहीये. म्हणून आपल्याला मागच्या 9 वर्ष आधी झालेल्या इलेक्शन पर्यंत आतापर्यंत आहे ते प्रश्न, आपले तेच प्रश्न, पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, नालीचा प्रश्न, हे आपल्या ह्या 2-3 प्रश्नांच्या बाहेर आपण पडू शकत नाही, कारण आपल्या नगरपालिका सक्षम नाही, काही कामच केलं नाही एवढं वर्ष. आता आपण आमदार म्हणून आपण सर्वांनी मला निवडून दिलं. आमदार मी अख्ख्या मतदारसंघाची आहे, म्हणजे मेकनूर पासून अंबाजोगाई अख्खं माझं क्षेत्र आहे. या एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आम्ही खूप मेहनत करून, म्हणजे आमदार निधीमधून आम्हाला पैसे मिळतात, पण ते कमी असतात. 5 कोटी रुपये वर्षाला मला आमदार निधीमधून मिळतात. पण शासनाकडून वेगळे हेडचा अभ्यास करून, योजना करून आम्ही मोठा फंड आणून विकास करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही विचार करा, अंबाजोगाई नगरपालिका जर आपण आम्हाला दिली तर एवढ्या चांगल्या पद्धतीने जो आपला स्वतःचा पैसा आहे, हक्काचा पैसा आहे, तो आम्ही कसा चांगल्या पद्धतीने वापरू शकू. आता जसं आपल्याला आपले कामाचे, म्हणजे आमदार झाल्यानंतर शहरामधले रस्ते जे तुम्ही बघितले की आपण एकदम चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि फक्त 200 कोटी रस्त्यासाठी आणले, हे फक्त तुम्ही पेपरमध्ये आणि ऑनलाईन न्यूजवर आणि सोशल मीडियावर बघितले नाही, ते रस्ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी बघितले की ते अस्तित्वात आणले. आणि आता 2 वर्ष झाले त्या रस्त्यांना. तुम्ही बघा, आपल्या कॉन्क्रीट रस्ते आतले ते कुठे खड्डे आलेत का, त्याला वरचा अगदी वरसून निघून गेलंय का, नाही तर कसे रस्ते होत होते पहिले, रस्ता आला की 2 महिन्यामध्ये रस्ता गेला असं. पण असे रस्ते आपण केले नाही, आपण क्वालिटीचे केले. पाणी पुरवठ्याची योजना आणली, गार्डनसाठी पैसे आणले, खूप सारे कामं आपण केली आणि लोकांना मला वाटतं इकडे समजायला लागलं थोडं थोडं की हे सगळं होऊ शकतं, आपण हे सगळं करायला, म्हणजे अजूनपर्यंत का कोणी केलं नाही, असे प्रश्न मला वाटतं, अशी चर्चा ही जी व्हायला लागली, ह्याच्या मला वाटतं कुठेतरी समोरच्या लोकांना भीती आहे की त्यांना असं वाटायला लागलंय की आता खरंच हे लोकांना दिसायला म्हणून लोक प्रश्न विचारायला लागले आणि आपली ही ती वाईट सवय आता तुटायला लागली. हे मला वाटतं खूप चांगली गोष्ट झाली. आपल्याला आता पुढच्या याच्यामध्ये आणखी खूप काम करायचं आहे. आता अंबाजोगाई नगरपालिका हे मेन आपले जे आता महिला सगळं उपस्थित आहेत, हे अंबाजोगाई नगरपालिकेचे प्रश्न आहेत, हे आपले दैनंदिनचे प्रश्न, महिलांचे प्रश्न आहेत. पाणी येत नाही, कुणाला त्रास होतो, आपल्याला पाणी भरून आणायला लागतं. घंटा गाडी आली नाही, कुणाला त्रास होतो, घरच्यांना आजार झाले, कुणाला त्रास होतो, आपल्याला सगळ्यात जास्त याचा त्रास होतो. मला वाटतं आपण ही निवडणूक आपल्या हाती घ्यायला पाहिजे. आपल्याला कुणाचं भूल टाकायला बळी न पडता आपल्याला स्वतः विचार करायचा आहे की कोण आपल्यासाठी आहे आणि कोण आपल्याला गेले 9 वर्षाचा त्रास होतोय, अजून पुढचे 5-10 वर्ष तसाच त्रास सहन करायचा आहे का, हे कुठेतरी विचार करायला पाहिजे. आमदार म्हणून आपण निवडून दिलं, मी खूप आपले आभारी आहे. पण काय होतं, मी गावात आले की तुम्ही मला सांगता, ताई बघा आमची नाली बघा, आमचा रस्ता बघा, आता काय त्याचे करा, नालीचं काम मला करून द्या. तर मी कुठे फोन लावणार मला सांगा? आमदार म्हणून सुद्धा कुठे फोन लावणार? नगरपालिकेला फोन लावणार, 1दा लावणार, 2दा लावणार, 4दा लावणार आणि मला असं उत्तर आलं की हा आम्ही बघतो, आम्ही काय करायचं बघतो, तुम्ही तुमचं बघा. असे प्रश्न, असे उत्तर यायला लागलेले म्हणजे पहिले 2-3 वर्षामध्ये. तर तुम्ही सांगा, कुठेतरी त्याला मर्यादा येते. आपल्याला नगरपालिका हातात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मगच आपण बघू शकतो की आपण गावामध्ये काय करायचं आहे, कुठला विकास करायचा आहे, तो आपण सक्षमपणे करू शकणार. आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्वाची आहे.
काकाजींना आम्ही सगळ्यांनी मागे लावून उभं केलं की काकाजी जर हे आता जे चक्र एवढा वर्ष 25 वर्ष अंबाजोगाई शहरामध्ये फिरत आहे हे जर आपल्याला तोडायचं असेल तर आपल्याला तुम्हीच उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण ह्या कारणाने आपण या पक्षाचं नाव आपलं अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी ठेवले. मला वाटतंय येणाऱ्या 3 तारखेला हा परिवर्तनाचा दिवस असणार आहे. आपण खरंच आपण सेलिब्रेट करायला पाहिजे अंबाजोगाई परिवर्तन दिन 3 डिसेंबर. आणि खरंच आपण आपल्या शहरामध्ये बदल करायचा आहे. चांगले चांगले पुढचे म्हणजे तुम्ही विचार करा शहरामध्ये जसं तुम्ही संधी दिली आपण मोठ्या निधीतून रस्ते आणले पाणी पुरवठा आणली तसं मला अजून खूप काम करायचं आहे. म्हणजे आता ते सुद्धा तुम्हाला सांगताना म्हणजे सरांनी खूप सारे विषय सांगितले जे चुकीच्या गोष्टी नगरपालिकेमध्ये घडल्या त्यापैकी अजून एक मी सांगते की हा रस्ता जे तुम्ही बघत आहात आम्ही आणले 200 कोटीचे ह्याला मला एवढा त्रास दिला नगरपालिकेने की हे रस्ते कधी पहिले आणायला पाहिजे होते ते आणूच दिले नाही. हे पाणी पुरवठ्याची 206 ची योजना ही 8 महिने मला नगरपालिकेने एनओसी दिली नाही नाहीतर आतापर्यंत आपलं पाणी सुरू झालं असतं. पुढे 8 महिन्यावरती गेलेले रस्त्यांसाठी सुद्धा जेव्हा मी प्रपोजल केवढं मोठं बनवलेलं हे सगळे रस्ते घेतलेले तिकडच्या त्या सीओने म्हणजे नगरपालिकेच्या सीओने जाऊन मीटिंग मध्ये सांगितलं हमें इसकी जरूरत नहीं अंबाजोगाई में ऑलरेडी रस्ते बहुत अच्छे हैं हमें जरूरत नहीं अशा गोष्टी मंत्रालयामध्ये जाऊन सांगितले. म्हणजे सांगायचा अर्थ आहे की आपल्याला हे घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला नगरपालिकेमध्ये बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आता कितीही आपण पुढे 4 वर्ष सुद्धा आमदार म्हणून ढकललं तरी पण ते आपल्या हाती आले नाही. आपल्या विरोधात असलं की हे असंच जसं चालू आहे तसंच चालू राहणार. म्हणून मी तुम्हाला कळकळीची आणि आग्रहाची विनंती करते की 2 तारखेला मतदान आहे. 2 तारखेला आपल्याला आपले 4ही उमेदवार आणि आदरणीय काकाजी नगराध्यक्ष पदावरती त्या सर्वांना निवडून द्यायचं आहे. आणि आपल्याला बहुमताने आपल्या अंबाजोगाईमध्ये 3 तारखेला परिवर्तन दिवस हा साजरा करायचा आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करते की 24 तारखेला चिन्ह येणार आहे. आतापर्यंत चिन्ह भेटलं नाही. चिन्ह आल्या आम्ही सगळेजण आपल्यापर्यंत चिन्ह देऊ आणि आपण चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळ्यांनी अभ्यास करावा. कारण काय होतं जेव्हा समोरच्यांना कळायला लागतंय की आता दुसरं काय चालेल नाही मग काय सुरू व्हायला लागतंय भूलथापा कन्फ्यूज करणं लोकांना काहीतरी उलटं सांगणं काहीतरी चुकीचं सांगणं अशा गोष्टी सुरू होतात. तर ते कुठेतरी आपण बळी न पडता लक्ष देऊन आपण यावेळेस मतदान करायचं आहे. आणि आपल्याला जसं मग अशी सरांनी सांगितलं की मागच्या विधानसभेच्या वेळेस जेव्हा मी इकडे आलेली आपण अशीच एक कॉर्नर मीटिंग घेतलेली तेव्हा आपण सगळ्यांनी सभागृहाचा आग्रह केलेला आणि तेव्हा मी शब्दच दिलेला की आपण वडर समाजासाठी एक सभागृह तिकडे आपण घेऊ आणि त्याचं काम आता म्हणजे आता लवकर 15 दिवसामध्ये आचारसंहिता संपल्या सुरू होणार आहे. 80 लाख रुपये त्याच्यासाठी आपण सँक्शन करून आणलेले आहेत. असे खूप सारे म्हणजे गावामध्ये कामं असतील ते आम्ही पूर्ण पद्धतीने प्रयत्न करत असतो करायची. पण माझं विजन खूप मोठं आहे. मला तुम्हाला ते सांगायचंय की शहर हे एकदम म्हणजे आपल्या अंबाजोगाई शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये किती कल्चरल हेरिटेज एज्युकेशनल एवढं मोठं आणि चांगलं नाव आहे त्याला शोभेल तसं आपल्याला शहर करायचं आहे. मला खूप सारे अंडरग्राऊंड नालीज करायला म्हणजे आपला आता जे नालीचा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे तो सॉल्व्ह करायला आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज जे आता मोठ्या शहरात असतं पुण्या मुंबई सारखं तसं आपल्याला करायचं आहे. त्याचं सुद्धा अंडरटेकिंग खूप मोठं आहे. ते घ्यायला जर नगरपालिका आपल्या हातात नसली तर हे होऊ शकत नाही. कारण आपल्याला जमान आता रस्ते आम्ही कसे केले तुम्हाला काय सांगू. एक आणले आणि मग नगरपालिकेने नाही देऊ शकत म्हणून PWD ला दिले. ती वेगळी एक फॉर्म आहे त्याच्याकडून आम्ही रस्ते केले क्वालिटी मेंटेन करायला. जर आताच्या नगरपालिकेला आम्ही रस्ते दिले असते तर रस्ते 200 कोटीचे तुम्हाला फक्त 2-3 कोटीचे दिसले असते बाकीचे काय माहिती कुठे गेले असते असं काहीतरी चाललंय. तर ते आम्ही म्हणून PWD एजन्सी करून आम्ही एवढे चांगले क्वालिटीचे मेंटेन केले. पण सगळ्या कामांसाठी आपण असं करू शकत नाही. पुढचे जे आपल्याला कामं करायची आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल अंडरग्राऊंड वायरिंग असेल हे सुद्धा इलेक्ट्रिफिकेशनचे जे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात तार तुटते सारखी डीपी जळतो सारखा हे सगळे सुद्धा याचं लॉंग टर्म सोल्युशन ज्याचं पुण्या मुंबईमध्ये असतं ते अंडरग्राऊंड लाईटिंगचं असतं ते आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये घ्यायचंय. ते सुद्धा खूप मोठा निधी आहे. पण हे सगळं यशस्वी होऊ शकतं कारण जसं
मी सांगितलं की राज्य सरकार आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे. करायचं आहे तर हे आत्ताच या पुढच्या 4 वर्षामध्ये आपण हे सगळं कामं हाती घेऊ शकतो जर नगरपालिका आपल्या ताब्यात आली तर. हे खूप महत्वाचं आहे. आपण सगळं समजून घ्या की आपल्याला एकदम म्हणजे अंबाजोगाई शहरामध्ये खरंच परिवर्तन घडवायचं आहे. आता जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देते, आपण रस्ते जे मोठे मोठे आपले मेन शहराचे केले, तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून ते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जो पूर्ण तथागत पर्यंत भगवान बाबापर्यंत तो रस्ता जातो, रस्ता एकदम सुंदर केलाय. पण तुम्ही बघितलं त्याच्यावरती तुम्हाला आठवतं सगळे असे वायर होते, आठवतं? आता दिसतात का ते वायर? नाही, ते काढले. तर ते हे कुणी केलं? हे काय, जर मी फक्त रस्ते आणले असते आणि गुत्तेदाराला देऊन टाका, करून टाका आणि नंतर 2 वर्ष बघितलं तर नसतं, त्यांनी काय केलं असतं काय माहिती. असं नाही होऊ दिलं. तिकडे स्वतः रस्त्यावर जाऊन तिकडे लक्ष देऊन की आपण हे करू, MSCBच्या मागे लावून दुसरा एक विधान निधी लावून आत्ताच्या आता दोन्ही कामं एकत्र करून ते आम्ही करून घेतलंय. म्हणून आपल्या अंबाजोगाई एंट्री एवढी आता सुंदर दिसायला लागली आहे. आपले नातेवाईक जेव्हा बाहेरून येतात शहरामध्ये, खरंच छान दिसतं की नाही शहर? लोक विचारतात, कन्फ्युज होतात लोक. आता विधानसभेच्या वेळेस मला आठवतं गडकरी साहेब आलेले सभेला. गडकरी साहेबांवर गाडीमध्ये बसताना जेव्हा आम्ही इथून कुठून आपल्या मेन यशवंतराव चौकातून आम्ही वळलो हायवेवरून आणि इकडे आपल्या ह्या शिवाजी महाराज चौकाकडे जायला लागलो, तेव्हा मला गडकरी साहेब गाडीत काय म्हणतात, मी तर हा नॅशनल हायवे आहे का? हा हायवे मी टाकलाय का नॅशनल हायवे? हा नॅशनल हायवे नाही, हा नगर उत्थानातून आपण गावातला रस्ता आहे, हा नॅशनल हायवे नाहीये. सगळा तुम्ही बघा आता सुद्धा जे आपल्या हॉस्पिटलवरून येणारा रस्ता, काय रस्ता दिसतोय. असं आपल्या शहराची ओळख पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला करायची आहे. खूप खूप काम आहे हो. तुम्हाला काय सांगू, आतापर्यंत जे झालं नाही ते सगळं आपल्याला भरून काढायचं आहे आणि पुढे सुद्धा खूप सारे नवीन आपल्या पुढच्या लेकराबाळांसाठी काहीतरी करावं की नाही आपण. म्हणजे आता कधीपर्यंत आपण रस्ता, लाईट, पाणीमध्ये आपल्याला पुढे काय काय आपल्याला गार्डन करायचं. एवढं छान 20 कोटी निधी आपण गार्डनसाठी आणलेला आहे. आपल्या पुढच्या पिढीला छान पद्धतीने तिकडे खेळायला, आरोग्यासाठी, महिलांसाठी एक वेगळं ओपन जिम आपल्याला करायचं आहे. चांगला स्विमिंग पूल आणायचा आहे. आपण क्रीडा संकुलसाठी 5 कोटी आणलेत, तिकडे आपल्याला भव्य काम चांगलं करायचं आहे क्रीडा संकुलसाठी. मग आपण खोलेश्वर मंदिरासाठी चांगलं तुम्ही बघितलं काम चालू आहे. हत्तीखान्यासाठी चांगलं काम चालू आहे, तुम्ही बघितलं असेल. आता जाऊन बघा एक दिवशी आपल्या अंबाजोगाईचा हत्तीखाना, म्हणजे म्हणतात की एक मार्वल आहे. कुठेतरी कुठेही नाही एवढं सुंदर आहे, पण तिकडे काय करून ठेवलेलं एवढं वर्ष कोणी बघितलं सुद्धा नाही. गार्डनचा विषय, आपल्या बस्त्यांच्या समोरचं जे गार्डन 10 वर्ष ते गार्डन बंद होतं. का होतं बंद? का कुणी सुरू केलं नाही? आपण जेव्हा प्रशासक आलं तेव्हा आपण ते गार्डन सुरू करण्याचं काम इकडे केलं. तर सांगायचा उद्देश आहे की खूप सारं काम आहे, खूप आपल्याला करायचं आहे. आदरणीय काकाजी आता आलेले आहेत. शेवटच्या जाता एवढंच म्हणते, 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला आपल्याला अंबाजोगाई शहर परिवर्तन दिवस साजरा करायचा आहे. तर सर्वांना विनंती करते की 2 तारखेला मतदान करा व आपण माझं भाषण ऐकून घेतलं याच्यासाठी मनापासून आभार, धन्यवाद.